नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। बौद्धजन पंचायत समितीचे महाडमध्ये वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन। पूर्व प्राथमिकसाठी राज्याचे धोरण तयार, पुढील वर्षापासून अंमलबजावणी। आणि दक्षिण आशिया आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील कळमेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाषण करताना राज्यातील महायुती सरकार, भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली। तसेच राज्यातील हे सरकार कोणत्याही परिस्थितीत उलटून टाकायचंच असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। तसेच संघाने पोचलेल्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी अळी लागल्या अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावलाय। जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जसरोटा येथे जाहीर सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली। तातडीने उपचारानंतर प्रकृती सुधारताच त्यांना पुन्हा एकदा त्यांनी भाषण दिले। मी 83 वर्षाचा आहे, इतक्या लवकर मी मरणार नाही। पंतप्रधान मोदी सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी जिवंत राहीन। बांगलादेशला स्वतंत्र कोणी दिले? इंदिरा गांधींनी। जय जवान जय किसान घोषणा आम्हीच दिली होती, पाकिस्तानलाही आम्हीच हरवले असं वक्तव्य खरगेंनी केलंय। स्टेटहुड का तो मैं बोला हूँ, स्टेटहुड जरूर देंगे और उसके लिए हम जरूर लड़ेंगे, चाहे कुछ भी हो। मैं ऐसा ही छोड़ने वाला नहीं। अब मेरे को तो 83 इयर्स चल रहे, इतना जल्दी मरने वाला नहीं हूँ। जब तक मोदी को नहीं हटाएंगे तब तक मैं जिंदा ही रहूंगा, आपकी बात सुनूंगा, आपके लिए लढूंगा। कोतवाल संघटनेने आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देण्यात यावा, तसेच चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले। कोतवाल संघटनेने या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा केलं असून ब्रिटिश कालापासून महसूल यंत्रणेतील महत्त्वाचे असणाऱ्या या पदाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेने पटेल यांच्याकडे केली आहे। बौद्धजन पंचायत समिती महाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या वर्षावासच्या निमित्ताने धम्म बांधवांना बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण शाखा, संस्कार समिती, महिला मंडळ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले जाते। या वर्षावास कार्यक्रमाला बौद्धजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। बौद्धजन जय भीम सर्वांना। या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड या शाखेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे सालाबाद प्रमाणे वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। तशाच प्रकारचा हा नियोजित असलेला कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित केलेले आहेत। आणि या वर्षावासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन या धम्म बांधवांना देण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामीण शाखा, संस्कार समिती, महिला मंडळ यांच्या वतीने केला जातो। खरं म्हणजे या ठिकाणी पावसासारख्या भौगोलिक परिस्थितीवर मात करत बुद्धाने आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धम्माचं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तशात त्याचंच या ठिकाणी मंथन धम्म बांधवांना आपल्याला देण्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने, त्याचबरोबर तमाम बुद्ध बांधवांच्या वतीने केला जातो आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये हा वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन या ठिकाणी केले जाणार आहेत। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित बातमीपत्र। राज्यातील पूर्व प्राथमिक 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाने धोरण तयार केलेत। पूर्व प्राथमिक वर्गासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला असून पुस्तकांची छपाई पूर्ण केली आहे। या धोरणाची पुढील वर्षापासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। पूर्व प्राथमिक वर्गासाठी किती शैक्षणिक शुल्क असावे, तसेच या शाळांमध्ये काय सोयी सुविधा असाव्यात याबाबत समिती स्थापन केली असून अहवाल प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघातील 1755 मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली आहे। ही मोहीम 9 ऑक्टोबर पर्यंत चालणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। नाही, हे जे दिलेलं इथं तेवढंच येतं। मतदाराचा नंबर त्याच्यावर आला तर गोपनीयतेचा भंग होईल ना। नाही ना, म्हणून म्हटलं एकदा 2 मिनिटं बघून घ्या, काय काय येतं ते बघा। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे काल सकल मातंग समाजाच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मातंग समाजाच्या वतीने महायुतीला पाठिंबा देण्यात आला असून आगामी निवडणुकांमध्ये देखील मातंग समाज महायुती सोबत आहे, त्यामुळे आमच्या प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण करा असं आवाहन मातंग समाजाच्या नेत्यांनी केलंय। या कार्यक्रमाला मातंग समाजाचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आणि सकल मातंग समाजाचे अध्यक्ष उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात जामनेर येथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उभारण्यात येणार असल्याचं आश्वासन मातंग समाजाला दिलं। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. सातारच्या मान तालुक्यातील दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या महाविद्यालयातील 1008 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या उपक्रमासाठी पोलिसांकडून मुलींना गुड टच बॅड टच बाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलींमध्ये संरक्षणाची माहिती व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी दहिवडी येथील पोलिसांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते. या कार्यक्रमाला पोलीस काका आणि पोलीस दिदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गेल्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये. याच पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पूजेच्या आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची आणि तरुणींची लगबग दिसून आली. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रंगबिरंगी वस्त्र, आकर्षक दागिने, पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजली होती. भूतान येथे पार पडलेल्या 8व्या दक्षिण आशिया आटापटा अजिंक्यपद स्पर्धेत फेडरेशन ऑफ इंडिया टीमची कर्णधार प्राची चटपच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भूतान, नेपाळ, श्रीलंका या संघाचा पराभव करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलाय. प्राची चटप ही भंडाराची असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होते. विशेष म्हणजे याआधी प्राची चटप ही महाराष्ट्र आटापटा संघाची सुद्धा कर्णधार राहिली आहे. आटापटा संघाच्या यशाने भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. मी कुमारी प्राजक्ता चटप भंडारा जिल्ह्यातील खमारी या गावातील एक खेळाडू आहे. मी माझे शिक्षण जेम पटेल कॉलेज फायनल इथे घेत आहे. यामध्ये महत्त्वाचे योगदान म्हणजे ते माझी आई, माझी दादा, माझी मामा यांचा होता. पैशाची खंत वाटायची आणि माझ्या मामांनी, माझ्या आईनी, माझ्या दादांनी हे पैसे म्हणजे मी कसं जावं यासाठी मला आर्थिक मदत केली. माझ्या घरच्यांनी सहकार्य केले. त्यामुळे मी भूतान इथे इंटरनॅशनल खेळण्यासाठी गेली. त्यामध्ये फक्त एक जिद्द होती की नाही, जेव्हा आपण मैदानात उतरू तर आपल्याला यश जिंकायचे ही माझी इच्छा होती. मी भंडारा इथली एक खेळाडू होती. चेन्नई, पॉंडिचेरी, केरला, आंध्र प्रदेश, MP आणि अन्य स्टेटच्या मुली होत्या. सोबत डॉक्टर अमरकांत चकोले सर, सौरभ घाटे सर व सौरभ मोड सर, सागर गुल्लानी सर हे होते. भूतानला गेल्यानंतर 4 सामने झाले. त्यामध्ये अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांसोबत आमचा संघर्ष झाला. अंतिम संघर्ष होता तो म्हणजे भूतानसोबत झालेला होता. त्यामध्ये भीती वाटायची. 12 पॉईंट, भूतानचे 12 पॉईंट झालेले होते आणि इंडियाचे फक्त 4 पॉईंट होते. त्यामध्ये जे बाकीचे पॉईंट होते ते कव्हर करायचे होते. 5 पॉईंट त्यामध्ये 3 प्लेयर तर आउट झालेले होते, फक्त 2 होते. त्यानंतर 2 असल्यानंतर मी आणि माझी सोबती होती. 5 पॉईंट लागत असल्यामुळे फक्त 2 मिनिटाचा टायमिंग होता. त्यामध्ये मी शांत करून मी तो गेम खेळला. 5 पॉईंट कव्हर केले. इंडियाला स्वर्ण पदक मिळवून दिला. त्यामध्ये आल्यानंतर माझे भंडारापासून माझ्या गावापर्यंत माझा सत्कार करण्यात आला. ते मी क्षण कधी विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातील अस्मरणीय क्षण राहणार आहे. त्यानंतर मला माझ्या खेळाडूतील मुलींचा मला फोन आला. ते मला सांगितलं की माझ्या गावातील लोकप्रतिनिधी यांनी माझे स्वागत केलं आणि जेव्हा त्यांनी मला जर विचारलं की तुझ्या गावातील लोकप्रतिनिधी तुझे स्वागत केलं, माझ्या या खेळाची दखल न घेतल्यामुळे खंत वाटत आहे. विद्यार्थी जीवनापासून तर कॉलेज जीवनापर्यंत एकतरी खेळ खेळलेला पाहिजे. काळानुसार विद्यार्थी हे मोबाईलवर गेम खेळत असतात, तर गेम हा मैदानावर खेळलेला पाहिजे. याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरेल. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.